पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून बंडखोरीच्या भीतीने अजित पवार गटाने अद्याप अधिकृत यादी जाहीर केलेली नाहीये। सूत्रांच्या माहितीनुसार दुपारी 12 वाजता क्षेत्रीय कार्यालयांवर उमेदवारांना थेट एबी फॉर्म वाटले जाणार आहेत। हीच सावध भूमिका भाजपनेही घेतली असून दोन्ही प्रमुख पक्षांनी याद्या या गुलदस्त्यात ठेवल्याची माहिती आहे। ऐनवेळी होणारी बंडखोरी आणि नाराजी रोखण्यासाठी ही लास्ट मिनिट रणनीती आखण्यात आली आहे। तर इच्छुक उमेदवारांची धाकधूक आता यामुळे चांगलीच वाढली आहे। पिंपरी चिंचवडसाठी अजितदादांनी ही केळी केडली आहे। आपले प्रतिनिधी गोपाळ मोटघरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय सांगाल गोपाळ या परिस्थितीबद्दल? पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचं आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यास दिरंगाई केलेली आहे। यादी जाहीर करण्यापेक्षा दुपारी थेट क्षेत्रीय कार्यालयावर ज्या ठिकाणी उमेदवार आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत त्या ठिकाणी थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे। अगदी त्याच प्रकारचा एबी फॉर्म वाटण्याचा निर्णय हा भाजप देखील घेऊ शकतो। एकूणच बंडखोरी टाळण्यासाठी जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल अशा प्रकारचं उपाय करण्याची माहिती आपल्याला सूत्राकडून मिळालेली आहे। आणि ज्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयावर हे जे सगळे उमेदवार असणार आहेत, आता कुठल्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म मिळते आणि कुणाची लॉटरी लागते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।